तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश जाधव या मिनी ब्लॉगवर। आजचा हा ब्लॉग तुम्ही नक्की पहा। गुड्डू मी हा ब्लॉग बनवलेला आहे आणि खूप मजेदार हा मिनी ब्लॉग आहे। तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा। हंसला जर्किंग भेटले। अरे बघ आता अंश कसा दिसतोय आमचा। अंशचं म्हणणं होतं की मानकर डोशाला मला डोसा खायला जायचं आहे, पण त्याला मी म्हटलं नाही, आरव दादा असल्यावर आपण मानकर डोशाला जायचं। तर बसलाय तोंड पाडून, हे पहा। तर मी काय म्हटलं की चल आपण रस प्यायला जाऊया, रस गुराळाचा। तर तो म्हणतोय नाही, मला मानकर डोशाचा डोसाच खायचा आहे। तोंड पाडतोय। कसं आहे, आमच्या आरव दादाची शाळा सुटते 3 वाजता आणि याची सुटते 1 वाजता। मग 1 वाजता गेलो तर एकट्यालाच फक्त मानकर डोसा खायला मिळेल, आणि मग 1 वाजता गेलो 3 वाजता आरव दादा आला तर आरव दादा म्हणाल एकट्यालाच घेऊन जातो, मग त्यावेळेस तो नाराज। अशी कंडिशन झालेली आहे। यांच्या दोघांची शाळा जेव्हा 1 वाजता सुटत होती त्यावेळेस आम्ही तिघे पण मानकर डोसा खायला जात होतो। पण आता बघा, हा इकडे बघतच नाहीये, नाराज झालेला आहे। ठीक आहे, नाराज होऊ दे। आरव दादा आल्यावरती आपण जाऊया। आज नाही झालं तर पुढल्या गुरुवारी जाऊया, चालेल ना? बोल ना। नाही म्हणते, ठीक आहे, मग बरं होईल, आपले पैसे तरी वाचतील मानकर डोसाचे। आम्ही ऑर्डर केलेला रस आलेला आहे। घे ना अंश, घे घे, पुढं अजून थोडं पुढं सांडेल। हा घे घे, आता बरोबर आहे, घे ना। घरी आलो आणि अंश ना माझ्या संग बोलतच नव्हता। मग आम्ही काय केलं, कपडे बदलले आणि मग लगेच गावात गेलो। त्याची खायला लगेच काय काय आणलं दाखव। चॉकलेट खाऊन आणि आता एक बिस्किट पण खाल्लेलं आहे। असं आहे आमचा अंश, नुसतं त्याला आहे ना बाहेरचं खायला आवडतं। आणि मग उलटी झाली की मग तो पप्पा तुम्हीच नेलतं मला बाहेर खायला, है ना? उलटी झाल्यावर काय म्हणतो, असं म्हणतो। गुड्डू ती लहान मुले बघितले ना कशी पाय पाय चालली होती, का बरं? तुला नुसतं गाडीत पाहिजे, ती अशी उन्हात चाललेत पाय पाय, तरी तू नाराज होतो गुड्डू। आम्ही किती गेलो तुला माहिती नाही, आधीच्या जन्मात। हा ना, आधीच्या जन्माचं काय आठवते मला। तुला अंश नाव आवडतं का गुड्डू? बोल रे। मला दोन्ही आवडतं। दोन्ही आवडतं? मी काय बोलू सांग। तू ते आवडून मला तर अंश आवडतो बाबा, अंश। चला आम्ही आता घरी आलोय। हॅलो गाईज, मी आता करणार आहे चहा। त्यासाठी मी काढला आहे दूध आणि मी दूध ठेवलं गॅसवर। आता मी अशा प्रकारे चहा करतो की तो चहा असा लागेल, त्याची चव तुम्ही पाहतच राहाल। पण तुम्ही काही चहा प्यायला येणार नाहीये, पण माझी चहा करण्याची पद्धत जर तुम्ही बघितली तर ती रेसिपी जे असे आहे की खरंच म्हणजे थोडं मी आता गळा काय करतोय की गळ्याला थोडं जे आपलं खवखवतं ना ते होणार नाही, कारण मी त्याला वापरणार आहे सुंठ। सुंठाने काय होतं माहिती आहे तुम्हाला, आलं ओलं असतं आणि वाळल्यानंतर त्याची होते सुंठ। तर सुंठ वापरल्यामुळे घशात जी खवखव होते ती बरी होते सुंठनी। त्यामुळे आता हे मी त्याच्यात थोडे टाकणार आहे, चहा पावडर आपण टाकलेली, आणि आता आपण घेणार आहे सुंठ तुम्हाला बोलल्याप्रमाणे। तर सुंठ अशी घ्यायची, हे बघा, आणि याला आहे ना किसणी असेल त्याने थोडी किसायची। अरे उलटी झाली। एकदम वास आलाय सुंठीचा मस्त। हे बघा गाईस, आपण आता थोडी सुंठ टाकलेली आहे आणि परत त्याच्यात जास्त काय सुंठ टाकायची नाही,
जास्त नाही टाकायची, थोडी टाकायची. नाही जास्त टाकल्यावर जास्त तिखट होतं. गाईज आता आपण आता चहा मोठा करू. थोडा उकळलेला चहा आपण थोडा हलवायचा, म्हणजे काय होतं थोडा तो अजून छान उकळतो. चहा झालेला आहे, आपण गाळून घेऊ. हा मस्त झाला चहा. तर हे माझे छोटे मिनी ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.